शेती हे तंत्रज्ञान आहे. उत्पादन वाढवायचं असेल तर तंत्रज्ञान शिकलं पाहिजे आणि म्हणून AIचा उपयोग करणं देखील तेवढंच आवश्यक आहे. आणि मला विश्वास आहे की कारखान्याच्या बाबतीमध्ये टेक्निकली ठोंबरे साहेबांनी पण सांगितलं, आपण जेवढा बगास वाचवू तेवढा तो फायदा आपला होणार. त्यामुळे हाय प्रेशर बॉयलर पाहिजे. आज आपण आता पहिली सुरुवात आहे, पण पुढे ठोंबरे साहेबांच्या मार्गदर्शनाने काशा सुधारणा करता येईल ती करू. डिस्टिलरीला सध्या जाऊ नका, कारण इथेनॉलचं प्रोडक्शन सरप्लस आहे. मी काही याच्यावर बोलत नाही सध्या, पण आमचा पूर्ण प्रयत्न आहे की आता पुण्यामध्ये जे ARAI आहे तिथे इथेनॉलपासून आयसोब्युटेनॉल तयार केलेला आहे. आणि आयसोब्युटेनॉल हे डिझेलचा अल्टरनेटिव्ह आहे. आणि ते जर आलं तर आपण डिझेलमध्ये 15% टाकू शकू. आणि आता आयसोब्युटेनॉलवर आधारित आपण ऑटोमोबाईल इंजिन तयार करणार आहे, ट्रॅक्टरचं इंजिन. आणि किर्लोस्करनी 2 जनरेटर सेट तयार केले, एक इथेनॉलवरचा आणि एक आयसोब्युटेनॉलवरचा. दोन्ही पण पुण्यात मीच लॉन्च केले. आणि जर आयसोब्युटेनॉल तयार झालं तर डिझेलचा पर्याय ठरणार आहे. आणि पेट्रोलपेक्षा डिझेलचा वापर 5-6 पटीने जास्त आहे. त्यामुळे नवीन मार्केट मिळेल. आणि आता शेतकरी केवळ अन्नदाता नाही आहे, ऊर्जादाता झाला. वीज तयार झाली. ऊर्जादाता नाही, इंधनदाता झाला. इथेनॉल तयार झालं. आता इंधनदाता नाही तर बायोमासपासून बगासपासून आम्ही डांबर तयार केलं. सेंट्रल रिसर्च रोड ऑर्गनायझेशन आणि प्राजने मिळून एक आमच्याकडे नागपूर जबलपूर रोडवर 1 किलोमीटर हायवे शेतकऱ्यांच्या बायोमासपासून तयार करून डांबर तयार करून उत्तम बनवला. तो सर्टिफाय झाला की पेट्रोलियम डांबरापेक्षा ते चांगला आहे. आणि शेतकऱ्यांनी हवाई इंधन तयार झालं. आता मी स्वतः स्पाइस जेटचं विमान ज्यावेळी पहिल्यांदा आणलं तेव्हा स्पाइस जेटचे मालक अजय सिंह माझ्याकडे आले. मी म्हटलं तुम्हारा विमान लाओ. तो बोले मेरे विमान में अगर ये तुम्हारा ईंधन डाला और विमान बिगड़ गया तो मेरा नुकसान होगा. बोला तेरे बहुत काम किए, एक विमान मेरे नाम पे छोड़ देना. अतिशय उत्तम रीतीने आलं. विस्तारा कंपनीचं विमान पूर्ण चाललं. आणि आता लवकरच तो दिवस दूर नाही आहे की आता आपला शेतकरी हवाई इंधन दाताही होणार आहे. हे गहू, मका, ज्वारी, सोयाबीन हे लावा, उत्पादन वाढवा, खर्च कमी करा, पण यातून आपण उंच भरारी मारू शकत नाही. आपल्याला नवीन विचार केला पाहिजे. अन्नदाता, ऊर्जादाता, इंधनदाता, बिटुमिनदाता, हवाई इंधनदाता आणि आता हायड्रोजनदाता. आपल्याला टेक्नॉलॉजीचा आधार घेतला पाहिजे. आपण 22 लाख कोटी रुपयाचं फॉसिल फ्युएल आयात करतोय. हे 22 लाख कोटी रुपये आपण वाचवले आणि या देशातल्या शेतकऱ्याच्या खिशात गेले तर मुंबईसारखं लातूर झाल्याशिवाय राहणार नाही आणि प्रत्येक गाव स्मार्ट विलेज झाल्याशिवाय राहणार नाही. हे कठीण आहे, पण असंभव नाही आहे. प्रयोग केले पाहिजे. पाशाजीने म्हटलं बांबूचा प्रयोग झाला, अजून बांबू जमलं नाही बरोबर. माझा मुलगा आता 2,500 कोटीचा पॉवर प्रोजेक्ट टाकतोय, तर ते कोळशाचा आहे. तर मी गव्हर्नमेंटला सांगितलं याच्यात कंडिशन टाका म्हटलं, याला 20% बायोमास टाका. आता बांबू हा व्हाईट कोल म्हणून 8 MM तुकडे करून तो कोळशाच्या जो वापरला गेला तो लाखो टन बांबू लागेल. तर शेतकऱ्याला बांबूपासून पैसे मिळतील. येणाऱ्या काळामध्ये नवीन दृष्टिकोन ठेवून टेक्नॉलॉजीचा उपयोग करून उत्पादन खर्च कमी करून उत्पादन क्षमता वाढवून आपल्याला शेतकऱ्याला समृद्ध संपन्न केलं पाहिजे. आणि ते करण्याकरता टेक्नॉलॉजीचा आधार घेतला पाहिजे. ऑर्गॅनिक फार्मिंग असेल, जैविक शेती असेल, असे अनेक प्रयोग सुरू आहेत. जे चांगलं असेल ते स्वीकारलं पाहिजे. आणि ऊसाचं पीक हे असं हुकमी पीक आहे की हे एक पीक आहे जे शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने पैसा देतं. तुम्ही एकरी उत्पादन खर्च किती, तुरीचं उत्पादन किती बघा, कापसाचं किती बघा, ज्वारीचं किती आहे बघा, तांदूळाचं किती आहे बघा. ऊसामध्ये सगळ्यात जास्त प्रॉफिट आहे. अभिमन्यूजी आपल्या कारखान्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याचं एकरी उत्पन्न कुठल्याही परिस्थितीत 60 टनाच्या वरती असलं पाहिजे. नाही तर 40 टनामध्ये शेतकरी घाट्यात गेला तर तो ऊस लावणं बंद करून देईल.
आणि त्यांनी ऊस लावणं बंद केलं तर कारखानाच चालणार नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ठोंबरे साहेबांसारखे जे यशस्वी लोक आहेत त्यांच्यापासून शिकून हा कारखान्याचा प्रयोग यशस्वी झाला पाहिजे. आणि हा यशस्वी करण्याची ताकद, कुवत आणि क्षमता अभिमन्यू पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये आहे. आणि त्यांची हिंमत वाढवण्याकरता आणि त्यांना शुभेच्छा देण्याकरता मी मुद्दामून या कार्यक्रमाकरता आलो. गेल्या